हे पेट्रोल साध्या गाड्यांमध्ये चालणार नाही. सध्या भारतभरामध्ये E85 फ्यूल संदर्भात बऱ्याच चर्चा सुरू आहेत आणि त्यामध्ये नागपूर शहरातील हा जो पेट्रोल पंप आहे, जो मेडिकल चौकाकडनं अशोक चौकाकडे जाताना भारत पेट्रोलियमचा आहे, इथे सुद्धा E85 फ्यूलचं जे आता एक टँक मशीन जी आहे ती आता आपल्याला इथे पाहायला मिळते. E85 फ्यूल संदर्भात काय नेमकी माहिती आहे, बऱ्याच चर्चा सुरू असतात की पेट्रोल गाडीसाठी योग्य आहे की नाही आहे, गाडीच्या इंजिनला याचा परिणाम होऊ शकतो की नाही, या संदर्भात इथे या संपूर्ण पेट्रोल पंपचे जे संचालक आहेत ते इथे आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीने हे चालणार आहे, कोणत्या गाड्यांसाठी उपयुक्त आहे, कोणासाठी उपयुक्त नाही? हे पेट्रोल जे आहे E85 हे फ्युएल जे आहे हे फ्युएल फक्त आणि फक्त टॅक्स गाड्यांमध्ये चालणार आहे. जर कोणी ग्राहकांनी मागितलं पेट्रोल द्या भाऊ आम्हाला हे स्वस्त आहे, तर आम्ही त्यांना समजून सांगू की बा हे पेट्रोल साध्या गाड्यांमध्ये चालणार नाही. हे पेट्रोल फक्त नवीन ज्या गाड्या निघाल्या आहेत त्यामध्ये चालेल. तर या संदर्भामध्ये असंही काही एका जर साध्या गाड्यांमध्ये कोणी एखाद्याने जर अजाणतेने हे टाकलं तर याचा परिणाम होऊ शकतो गाड्यांमध्ये? नाही, अजून तर डिलिव्हरी केलेली नाही आम्ही, परंतु फरक पडू शकतो. हो. काय याची असं म्हटलं जातं की E85 जे आहे ते जे नॉर्मल आपलं पेट्रोल असतं यापेक्षा काही पटीने कमी खर्चिक राहणार आहे, स्वस्त राहणार आहे. काय याचा आपण इथे दर ठेवलेला आहे? E85चा पेट्रोलचा दर जो आहे तो 91 रुपीज 70 पैसे आहे. म्हणजे साध्या पेट्रोलपेक्षा हे पेट्रोल स्वस्त आहे 20 रुपयांनी. तर लोकांची म्हणजे हे राहील त्याची डिमांड. परंतु हे पेट्रोल साध्या गाड्यांमध्ये चालणार नाही, याची दक्षता ग्राहकांनी घ्यावी. तर जसं सांगितलं जातं हे जे पेट्रोल आहे हे फ्लॅगशिप ज्या गाड्या आहेत ज्यांमध्ये याची परवानगी असते याच गाड्यांना दिल्या जाईल आहे. याच संदर्भाने इथले जे पेट्रोल देणारे पण कर्मचारी राहतील आहेत ते सुद्धा जे गाड्या वाहक राहणार आहेत, गाडी चालक राहणार आहेत त्यांना सुद्धा या संदर्भाने माहिती देणार आहेत. पण सोबतच ही बाब आहे की यामुळे बऱ्याच वाहन चालकांच्या खिशाला जी कात्री लागते त्यावर जरा लगाम लागेल आहे. कारण हे जे पेट्रोल आहे याचा दर जो आहे तो आता 91 रुपये आणि 70 पैसे इतका आहे. आणि याचमुळे जे मोठा आभाळ बऱ्याच सर्वसामान्य जनतेसमोर होतं की पेट्रोलचा वाढता दर यावरती थोडंसं तरी बऱ्याच वाहन चालकांना कात्रीला विराम लागण्याची शक्यता दिसून पडते. वेदांग सट्टे, तरुण भारत.